12:16 अवधी झालाय। दिनांक खरं तर आता बदलली गेली आहे, जरी वेळ रात्रीची असली तर देखील आता तारीख जरूर चेंज झाली आहे। नव्या मॅचच्या दिशेने एका षटकाचा खेळ संपला। द्वितीय हे षटक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय नवाली एंड कडनं, विनोद यांच्याकडनं। चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत वी सेफ मध्ये हा फटका सजवला होता, मात्र फटका फसला आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होते, चांगला झेल प्राप्त केला आणि या झेलनं संदीप पाटील यांना मात्र परतावं लागतंय। धक्का दुसरा। मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती आता सुनील भोईर झाले दाखल। मागच्या मॅच मध्ये सलामीसाठी आले होते कदाचित, मात्र ह्या मॅच मध्ये ही वेगळी रणनीती आपण पाहू शकाल टीम सागावकडनं आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला अशा अपेक्षा चेतन म्हात्रे यांच्याकडनं जरूर असेल, मात्र योगदान दोन्हीकडून गरजेचं असेल ते टीम सागावसाठी। इथे फटका तर लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत मिळेल ते फक्त सिंगल धाव। प्रयत्न चालू आहेत, ताकद प्रचंड झोकली जाते प्रत्येक बॉल वरती, मात्र आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये। चांगली गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले गोलंदाजांनी। खरं तर टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली असं वाटलं होतं की मॅच नंतर बराचसा आराम केलाय, कदाचित आता चार्ज होण्यासाठी वेळ जाईल, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही। गोलंदाज अगदी चार्ज अप होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतात। चांगली षटकं आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिलं षटक देखील चांगलं राहिलं आणि आतापर्यंत विनोद पाटील यांचं देखील हे षटक चांगलं पाहायला मिळतंय। चांगला चेंडू सॉफ्टहँडनं प्लेसमेंट आपण पाहतोय, शांत डोक्यानं क्रिकेट एकतर पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय, मात्र धाडस करू शकले नाही। त्याचं कारण की विकेट वाचवायची होती, त्यांना माहित आहे उर्वरित अजूनही 2 षटकं शेष आहेत, म्हणजे जर शेवटपर्यंत खेळ केला तर चांगली टोटल आपण नोंदवू शकतो। बचेंगे तो और भी लढेंगे, जसं म्हणतात की सिर सलामत तो पगडी 50, तशी काही रणनीती इथे मात्र आता पत्करली जाते। एक धाव कंप्लीट झाली, धावफलकावरती धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळतात। 2 गडी बाद 8 अशी स्थिती सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना टीम सागाव आपल्याला पाहायला मिळते। षटकातील पुढील चेंडू नावाली एंड कडनं विनोद पाटील मार्फत। चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला ब्लॉक हॉल मधनं खेळून काढलाय, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, स्वीपर कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, धावा 2 प्राप्त होतील। एक धावेसाठी संघर्ष आता ह्या रात्रीच्या प्रहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। दिवसा घाम घालावा लागतो, मात्र सध्याच्या घडीला थंड असं वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये ॲज अ क्रिकेटर निश्चित एक चांगला आनंद खेळत असताना प्राप्त होतो। चांगला लाईट देखील आपण पाहू शकाल। इथे फटका सजवला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत, झेलपर्यंत पोहोचणं कठीण होतं, त्या कारणास्तव मात्र मागेच क्षेत्ररक्षक राहिले होते आणि चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत देखील धावा 2 प्राप्त होत आहेत। धावसंख्या आता दुहेरी अंकात पाहायला मिळते, 12 वरती संघ पोहोचले। षटकातील अंतिम चेंडू असेल, 12 धावा धावफलकावर, किमान 10-12च्या सरासरीनं धावा एकवटणं गरजेचं असेल। जरूर 40+ माध्यमातून क्रिकेट पाहतो, मात्र प्रतिस्पर्धी संदप संघ दमदार संघ आहे। पहिल्या मॅच मध्ये 56 बनवल्या होत्या, त्या संघाच्या अखेर त्यांच्या समोर मिळून 4 षटकामध्ये 40च्या आसपास धावा गरजेच्या असतील टीम सागावकडनं। चांगला चेंडू, ड्राईव्ह देखील चांगला पाहतो आपण, ऑन ड्राईव्हचा हा फटका, क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड झाली, लगेच एकचं रूपांतर 2 मध्ये पाहायला मिळतोय। थोडं फंबल झाल्यानंतर लगेच फलंदाजांना संधी प्राप्त होते, त्या संधीचं सोनं करताना आपण पाहिलं। धावा 2 कंप्लीट झाल्या, या षटकामध्ये एकंदर 8 धावा आल्या आणि 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 2 गडी बाद 14 धावा।
आणखी क्रिकेट मॅच मध्ये जर मज्जा नसेल तर गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मजा देण्याचं काम डीजे मास्टर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकानंतर 14 धावा धावपळकावरती 7च्या सरासरीनं निर्धारित 2 षटकांचा विचार केला तर गोलंदाजी टीमच्या बाजूने ही षटकं राहिली, कारण की 7 किंवा त्याहून कमी जर धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाजीमध्ये तर निश्चित आपण त्या गोलंदाजाला चांगला गोलंदाज म्हणतो आणि तशीच गोलंदाजी सद्यस्थितीला आपण पाहिली. अजूनही 2 षटकं बाकी आहेत, अजूनही काही बिघडलं नाही टीम सागावसाठी, कारण की जरी 2 षटकामध्ये धावा आल्या नाहीत तरी येणाऱ्या 2 षटकामध्ये तर जास्तीत जास्त धावा बनवल्या तर एक चांगलं टार्गेट त्यांच्या माध्यमातून देखील सेट केलं जाईल. मात्र 2 षटकात किती धावा जमवल्या जातील? सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत अशा पल्लवीत असतील. एक धाव तर एकवटली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि धावा 2 देखील कंप्लीट होतील. फेकी ऑन द स्टंप नाहीये आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतायत. धावा 2 प्राप्त होतील. 2च्या मदतीनं संघ पोहोचेल आता 16 ह्या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपण पाहतोय. 16 धावा बाद होणारे फलंदाज सुरुवातीला युवराज पाटील बाद झाले, त्यानंतर सचिन आत्माराम पाटील, संदीप आत्माराम पाटील बाद झाले. 2 बंधू माघारी परतले. तिथे फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देते हुए चेंडू सीमा पार, षटकार. षटकार आला आता फलंदाज चेतन मात्र यांच्याकडनं, कारण की सलामीसाठी आले क्षमता आहे आणि क्षमता आता सिद्ध करावी लागेल. एक षटकार ठोकला, अगदी संजीवनी देणारा हा षटकार. या 6च्या मदतीनं धावसंख्या मात्र धावपळकावरती 22 धावा. षटक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज सुभाष पाटील यांना आपण पाहतोय. 3ऱ्या षटकामध्ये आक्रमकतेला आता सुरुवात केली. त्यांना माहित आहे आता अभी नाही तो कभी नाही. मॅच मध्ये जर आपलं आव्हान कायम राखायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान राखायचं असेल तर या सामन्यामध्ये सर्वस्व पणाला लावावं लागेल. इथे धाव 1 कंप्लीट केली. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जास्तीत जास्त स्ट्रायकरवरती सामना करायचा आहे चेतन म्हात्रेला आणि त्यासाठी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. षटकाला नंतर या 2 धावा. धावसंख्या 24-24 या आकड्यावर. प्रयत्न चांगला आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 10 धावा एकवटल्यात आणि चेंडूंचा विचार केला तर चेंडू 3 समाप्त झालेत. म्हणजे आता मात्र एक्सिलेटरवर पाय दिलाय आणि वेगानं धावा एकवटल्या जात आहेत. गरज देखील आहे संघाची. गरज खरं तर ती आपली संधी आणि त्या संधीचं सोनं करणं आवश्यक आहे. इथे देखील चांगला ड्राईव्ह आपण पाहतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून येणं, चेंडू उचलून फेकणं यासाठी बराचसा अवधी खर्च होतो आणि तोपर्यंत धावा 2 सातत्याने एकवटले जातात. चांगलं क्रिकेट, कारण की जसा खराब चेंडू त्यावरती प्रहार आणि त्यानंतर शांत डोक्यानं सिंगल डबलला प्राधान्य. हे तर क्रिकेटचं खरं तर गमक आहे, यशाचं गमक आहे. जेव्हा आपण इनिंग बिल्ड करता तेव्हा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती आपल्याला मोठा फटका मिळत नाही, अशा मोमेंटला प्रत्येक बॉलवरती धाव ही महत्त्वाची असते. मग सिंगल असेल, डबल असेल, खराब बॉलवरती मोठा प्रहार असेल, एकंदरीत ह्या गोष्टी साध्य करून आपल्याला इनिंग बिल्ड करावी लागते. भारतीय संघासाठी रन मशीन विराट कोहलीला जसं आपण पाहतोय, ज्या प्रकारे तो इनिंग बिल्ड करतो आणि षटक ठोकत असतो, तशा प्रकारची इनिंग. बॉलर बॅक ड्राईव्ह, अप्रतिम फटका, ओव्हर द बॉलर सेट असा फटका पाहायला मिळाला आणि इथे देखील धावा 2 पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चेतन म्हात्रेकडनं पाहायला मिळते. या 2च्या मदतीनं आता संघ पोहोचेल तो 28 या आकड्यावरती. या षटकामध्ये आगेकूच पाहायला मिळते खरं तर, कारण की 2 षटकामध्ये 14 होते. या षटकामध्ये आतापर्यंत 14 एकवटले आहेत आणि अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. दोन्ही फलंदाज काही चर्चा मसलत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की त्यांना देखील माहित आहे हा खरं तर रणनीतीचा भाग आहे. कारण की जर आपण विचार केला तर हे दोन्ही फलंदाज 2-2 धावा खरं तर धावताना आपल्याला पाहायला मिळाल. त्यानंतर थोडीशी थकान जाणवते आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अशा रणनीती बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर हा वेळ घेतला जातोय फलंदाजांकडनं. इथे चेंडू चांगला होता, यष्टीरक्षकाच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव घेण्याची संधी होती का नव्हती असा प्रश्न जरूर विचारला जाईल.
जर सुरुवातीला मी म्हणेन प्रयत्न केला असता चेतन मात्रेने तर कदाचित धाव पूर्ण देखील होऊ शकली असते. तसं झालं नाही. षटक कंप्लीट झालं तिसरं आणि 3 षटकाखेरीस जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 28 पाहायला मिळते. 2 षटकापर्यंत 14 होते. ह्या तिसऱ्या षटकामध्ये 14 एकवटल्या आणि एकंदरीत आता 3 षटकानंतर धावसंख्या 9.33च्या सरासरीनं धावा 28 पाहायला मिळतात. अतिशय महत्वपूर्ण भागीदारी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कारण की दुसऱ्या विकेटचा जर विचार केला तर दुसरा विकेट बाद झाल्यानंतर अतिशय चांगलं कार्य ह्या दोन्ही फलंदाजांनी केलं. आतापर्यंत दोघांच्या माध्यमातून जर विचार केला तर 22 धावसंख्येची भागीदारी ह्या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप चांगली बिल्ड करताना आपण पाहतोय. एका बाजूनं मोर्चा सांभाळला आहे तो चेतन म्हात्रेनं आणि साथीनं सुनील भोईरला आपण पाहतोय. वैयक्तिक सुनील भोईरनं 4 चेंडू फेस केलेत. धावा 7 बनवल्यात आणि एका बाजूला एका षटकाराचा समावेश आणि रनिंग बिटवीन द विकेटवर लक्ष केंद्रित करत असताना अतिशय चांगलं योगदान चेतन म्हात्रेकडनं देखील आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 17 धावसंख्येचं योगदान. 170च्या स्ट्राईक रेटनं धावपळकावरती त्यांनी अंकित केल्यात. उर्वरित 6 चेंडू आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज शशांक पाटील. नेहमीच पंतांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. आज इन ऍक्शन मध्ये आज गोलंदाज कार्य करावं लागतं. मात्र पहिल्याच बॉल वरती त्यांचं स्वागत झालंय चौकारानं. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत असा चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार. अतिशय सुरेख चौकार आपण पाहिला. कॉपी बुक स्टाईल न तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून. खरं तर क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर आणि पॉइंट तैनात होतं. इथे देखील फटका लाजवाब आहे. पुन्हा एकदा चेंडूने दिशा बदलवली आणि क्षेत्ररक्षकाला असं वाटलं होतं हुलकावणी देईल की काय चेंडू. मात्र अंततः चेंडूला अडवलंय. धावा 2 प्राप्त होतील. यस, धावपळकावरती मात्र धावा अंकित करण्यासाठी प्रयत्नशील आपण पाहतोय फलंदाजांना. पहिल्या बॉलवर 4 त्यानंतर 2 मध्ये 6 एकवटल्या. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. दोघांमध्ये सातत्यानं चर्चा होतीये. वेळ जरूर घेतला जातो. त्यांना देखील माहित आहे या मॅच मध्ये सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला आव्हान कायम राखायचं आहे. त्यासाठी ह्या रणनीत्या पाहायला मिळतात. इथे फटका तर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पोहोचेल का. मात्र गोलीच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुनील भोईर यांच्या मार्फत आपण पाहतोय. सुरुवातीला मोर्चा सांभाळला होता चेतन म्हात्रेनं. आता योगदान देत असताना सुनील भोईरला पाहतोय. वन्स अगेन चेंडू ओव्हर द लाईन. सीमा पार चौकार. महत्वाच्या क्षणाला मात्र हे योगदान सुनील भोईरकडनं आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. दमदार कार्य. अंतिम मुवमेंट मध्ये मात्र धावसंख्येची लयलूट. सुरुवातीची 2 षटकं टीम संदपच्या बाजूने आपण पाहिली. त्यानंतर मागील 2 षटकांचा जर विचार केला तर सागाव संघ आता ड्रायव्हिंग सीटला चांगली फलंदाजी करत असताना
4 चेंडू आणि धावा 14 खर्च केला शशांक पाटील यांनी. इथे देखील उंच खेळून काढलेला फटका, चेंडू हवेमध्ये होता, मिसफील्ड झाली धावा. इथे देखील 2 कंप्लीट होतील. प्रयत्न होईल का तिसरा धावायचा, मात्र नाही आहे. 2च धावा इथे देखील प्राप्त होतील. चांगलं क्रिकेट. दोन्ही फलंदाज थकान देखील आता जाणवतंय दोघांना. आणखी चांगली इनिंग दोघांच्या मार्फत आपण पाहतोय. 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ह्या दोघांकडनं अतिशय चांगलं योगदान टीमसाठी. शेवटचा 1 चेंडू, टार्गेट सेट बॉल. धापळकावरती सध्याच्या घडीला धावसंख्या पाहायला मिळते ती. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, धाव पूर्ण होईल का? यस, फलंदाज बाद झालाय. धावसंख्या धापळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 44 धावा. षटक 4 आता पूर्ण झालेत. खेळाचं पहिलं सत्र पूर्ण झालं. 44 धावा प्रति षटक. 11च्या सरासरीने धावा बनवल्या. 2 षटकामध्ये फक्त 14 होत्या, मात्र उर्वरित 2 षटकामध्ये धावा 30 एकवटल्या. आणि ही जमेची बाब आहे ती टीम सागावसाठी. कारण की ज्या प्रकारे त्यांना लक्ष गाठायचं होतं ते लक्ष तर त्यांनी नोंदवलंय, मात्र त्या लक्ष्याचा बचाव या दुसऱ्या सत्रामध्ये होईल का, की या लक्ष्याचा होईल पाठलाग? खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आवाज असेल आमचे परम मित्र दैसरगावचा बुलंद आवाज सौरभ पाटील यांचा. थँक्यू सो मच साहिजी पाटील. आल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय डे नाईटची आणि ही 40+ मॅच तुमच्या समोर आहे. एका बाजूला टीम फाईट करते सागाव आणि त्यांच्या समोर टीम संदम आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी सज्ज झाला संदीप पाटील. त्याच्यासाठी पारदर्शक ॲडव्होकेट विनायक पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. लक्ष तुम्ही पाहता 45 धावेचं पार करायचं. सरासरी 11.25 प्रति षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम संदर्भ संघाला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. तुम्ही पाहताय मधुकर पाटील
मधुकर पाटील आणि सुभाष पाटील सलामीची जोडी आम्ही तीन टाइम अलर्ट डोकील करतोय 12:38 12:38 बघा मॅच सुरू झाली आहे लगेच सुरुवात करूयात खऱ्या अर्थानं या मॅचला 2 मॅचेस नारिवडी 40+ न जिंकल्यात ही मॅच कोण जिंकेल संदर्भ की सागाव मॅचमध्ये लागलेलं हे युद्ध तुम्ही पाहता आझाद मैदान 40+ नागावचं क्रीडांगण तुम्ही पाहता मॅचला लगेच सुरुवात करायची आहे स्ट्रायकिंगला मधुकर आणि त्याला साथ देत असताना तुम्ही पाहता तो नो स्ट्रायकिंगला सुभाष पहिला गोलंदाज संदीप सज्ज झाला विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा गेम ऑन लेट्स प्ले फर्स्ट बॉल पहिलाच बॉल इथे मात्र इटफिटच्या वर चालला बॉर्डरी लाईनच्या दिशेनं दुसरी धाव होईल का झाली आहे 2 धावेनं इथे सुरुवात केली आहे तुम्ही पाहताय मधुकर पाटीलनं संघ जाऊन पोहोचला तो 2 या आकड्यावरती लक्ष तुम्ही पाहता 45 धावेचा 11.25 ही सरासरी आहे याच्यानंतर नेक्स्ट मॅच तुमच्या समोर टीम असणार आहे नारिवली त्यांना फाईट करणारे बामाडी टॉस साठी लगेचच या नारिवली टीमचा कॅप्टन बामाली टीमचा कॅप्टन लगेचच टॉस साठी या हा बॉल खूप चांगला हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं इथे डॉट बॉल आहे आणि खऱ्या अर्थानं संदीप पाटील जबरदस्त गोलंदाज आहे जिथून खऱ्या अर्थानं सिद्धार्थ कॉलेज मधून जी केलेली सुरुवात संदीप पाटीलला आज वय वर्ष 40+ झालं तरी क्रिकेट त्याच्या नसामध्ये रक्तामध्ये अरे खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाज आहे तुम्ही पाहता बॉल मागे गेला लेग स्लीपला तिथं फिल्डर आहे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली आहे एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 3 या आकड्यावरती या सौरभ इथे आलेले आहेत सौरभ भोईर नारिवली टीमचे कॅप्टन बामाली टीमचे कॅप्टन भगवान गोंडली लगेचच या फटका तुम्ही पाहता स्वीपचा बॉल चाललाय सरळ मिड विकेटला गोलीच्या रफ्तार वेगानं सीमा फाडली आलाय चौकार या चौकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती रिवर्सच्या माध्यमातून फटका बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं टर्न घेतला बॉल आणि बॉल सीमा पार किस्मत भी बहादुरों का साथ देती है बॉल सीमा पार ठोकलाय चौकार 4 रघुनाथजी पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय ट्रान्स बदलला वॉटर शॉट बॉल चाललाय तुम्ही पाहता फिल्डर आहे फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता या बॉल वरती धावा आल्या 2-2 षटक क्रमांक संपलं पहिलं लक्ष 45 धावेचं होतं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 13 आई गावदेवी मुकुंद 11 बामाली टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलाय निर्णय काय तुम्ही पाहताय या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जी आम्हाला
बाईक दिली आहे. तुम्ही पाहता या बाईक वरती कोण स्वार होणार खऱ्या अर्थानं 10 तारीख तुम्हाला सांगून जाईल. सॅटरडे खऱ्या अर्थानं शनिवार ही बाईक ज्यानं आम्हाला दिली आहे टी शर्ट खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी नाना पाटील उत्तम पाटील यांच्यावरती असताना भरघोस प्रेम आणि खऱ्या अर्थानं जे कंपनीचे मालक आहेत आस्था इन्फ्राचे जे खऱ्या अर्थानं कंपनीचे मालक प्रोफायटर DN गिरी यांनी खऱ्या अर्थानं ही आम्हाला बाईक दिली आहे आणि पूर्ण टी शर्ट त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. संदीप म्हात्रे आला बॉलिंग ट्रॅक वरती. तुम्हाला आता क्षेत्ररक्षण वैकवलेलं पाहायला भेटेल. पावर प्लेची बंदी समाप्त झाली. वैकवलेलं क्षेत्ररक्षण संदीप आला. पहिल्या षटकामध्ये धावा संदीप पाटीलनं खर्च केल्या 13. लक्ष्य 45 धावेचा संदीप म्हात्रे आला. षटकातील पहिलाच बॉल. फडका तुम्ही पाहता फर्स्टला इथे जजमेर कॅच घ्यायला हवा होता. खऱ्या अर्थानं चुकी झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं ब्रीद वाक्य म्हटलं जातं. सोडलाय जेल आणि इथे दिलाय जीवनदान मधुकर पाटीलला. खूप मेहनत विशाल अलिमकर घेत असताना तुम्ही पाहता फटका चांगला एक शॉट कव्हरला. बॉल स्टॉप झाला थांबला खऱ्या अर्थानं. आता बॉल स्टॉप झाला कल्पेश तुम्ही पाहिला. या बॉलवरती धावा 2-2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही रणसंख्या पाहता 16 या आकड्यावरती 16 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. शर्लापासून तो लांब ठेवला बॉल खाली पडला. हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक तुम्ही पाहताय दुसरं. पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केला संदीप पाटीलनं 12-13. या षटकामध्ये संदीप म्हात्रे आला. कार्पेट बॉल चाललाय तुम्ही पाहताय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण वेगान आली आहे. मिसफील्ड झाली आहे. नक्कीच बॅकअप जरूर होतं आणि या बॉलवरती धावा 2-2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती 18 धावा स्कोरबोर्ड वरती. लक्ष 45 गाठायचा संघ 40+ संघाला. सागाव 40+ संघाला 44 बनवल्या. फ्रंट बोर्डला व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही तरी तुम्ही पाहता बॉल शॉर्ट लेगला. तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा वेगानं डायरेक्ट स्तंभला लागला असताना बॉल कदाचित रनआउटच्या स्वरूपात सुभाष बाद झाला असता जर त्याला क्रिकेट नाही आहे. आणि या बॉल वरती 2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती 20 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. गोलंदाजी चांगली आता संदीपची तुम्ही पाहता. फ्रंट फुट लावून डान्सिंग डाऊन टकरावून फटका फसला. इथे बॉल चालला लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर झेल झाला असता. प्रयत्नशील परमेश्वर अपयश. बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवर
12 मध्ये 24 बनवल्यात, अजूनही 12 मध्ये 21 बनवायच्यात. खऱ्या अर्थानं चांगली पार्टनरशिप राहिली आहे संदर्भ टीम सुभाष पाटील आणि मधुकर पाटील. नेक्स्ट मॅच बामाली टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला, अजून निर्णय आला नाही आमच्यापर्यंत. भगवान दादा निर्णय कळवायचा बघा, तुम्ही कॅप्टन येता खऱ्या अर्थात लगेच डिसिजन इथंच कळवा प्लीज, सहकार्य करा. चर्चा करणं तुम्ही गरजेचं असतं. 11 प्लेयर एकत्र असतात, तुम्हाला ब्रेक देखील तेवढाच भेटला. चर्चा करा, फिल्डिंग घ्यायची का बॅटिंग घ्यायची, बॉलिंग फिल्डिंगच घ्याल. आम्हाला वाटलं फिल्डिंगच घ्याल, काही हरकत नाही आहे. आणि नेक्स्ट मॅच बामाली त्यांना फाईट करणार आहे ती नारिवली. 2 टीम मध्ये तुम्ही नेक्स्ट मॅच पाहणार आहात. त्या स्पर्धेचे लाडके आयोजक नाना शेठ पाटील, उत्तम शेठ पाटील. ही स्पर्धा खूप चर्चेत राहिली. आज डे नाईट या पंचकृषीमध्ये पहिल्यांदा आणण्याचं काम या व्यक्तिमत्वानं केलं. त्यांना साथ आहे खऱ्या अर्थानं 40+ नागाव संघाची रेग्युलर टीमची ग्रामस्थ मंडळ नागाव त्यांच्या सोबत आहेत. रमेशाला हा षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट. रिझल्ट आहे बॉल लॉंग ऑनला, फिल्डर आहे तोपर्यंत या बॉलवरती बॅकिंग आहे. एकच धाव, 25 धावा धावपलकावरती. 11 बॉल अजूनही 20 करायच्यात. या षटकामध्ये धावा किती येतील, या षटकामध्ये धावा किती दिल्या जातील, हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. फ्रंटफूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका सुभाष पाटील खेळला तोपर्यंत या बॉलवरती धाव तुम्ही पाहताय. ती एक या सुधीर गोंडली यांचं देखील शुभागमन. आता खऱ्या अर्थाने टीम मध्ये नाही आहे, बिझनेस खूप महत्वाचा. या हंगामध्ये सुधीरनं गोलंदाजी देखील तेवढी छान केली, त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील भेटला. या तुमचं देखील स्वागत करू. हा बॉल खूप चांगला, सागाव संघ खऱ्या अर्थानं कमबॅक करू शकेल. रमेश गुप्तावरती खऱ्या अर्थानं जिम्मेदारी दिली आहे. हा बॉल तुम्ही पाहताय, जेलची शक्यता नोमा स्लाइस मध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे येत असताना तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 28 या आकड्यावरती लक्ष 45. ही षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे, रिझल्ट देणारा षटक आहे. आणि हा प्रयत्न चाललाय सागावच्या गोलंदाज रमेश गुप्ताचा. खऱ्या अर्थानं हे षटक हवंय ते सागाव टीमला. खोदून काढला अक्षरशः या बॉलला, लॉंग ऑनला फिल्डर एक केली पूर्ण. एकच धाव, एक पेक्षा जास्त काहीच नाही. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. आता प्रेक्षकांचा आवाज देखील येतोय. खऱ्या अर्थात तुम्ही पाहता या बॉलवरती एक आली, सिंगल न स्कोर पुढे चालला. 29 धावा धावपलकावरती. समीकरण तुम्ही पाहता 7 बॉल 16 करायच्यात. 7-16चं असं समीकरण तुम्ही पाहता. फटका चांगला स्क्वेअर लेगला चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. इथे क्षेत्ररक्षक त्याला चकमा देऊन लक फॅक्टर येणारा हा संदर्भ टीमचा चौकार. 4 भेटायला जाऊ आम्ही पुण्यात. मला गरज असणार ती 12 धावेची. 6-12. गोलंदाज झाला बॉलिंग ट्रॅक वर तुम्ही पाहताय सचिन पाटील. नजर ऍडव्होकेट विनायक पाटील यांच्याकडनं. सामना जिंकवला सचिन पाटीलनं तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज. ऍडव्हर्टाईज आहेत खऱ्या अर्थानं, वकील आहेत न्याय देत असतात खऱ्या अर्थानं. तुमचा देखील विनायक पाटील तुमचं देखील स्वागत करू.
6 बॉल 12ची गरज आहे आणि आता संघर्ष खऱ्या अर्थानं संघर्षातून निघण्याचा मार्ग आता शोधावा लागेल खऱ्या अर्थानं सचिन पाटीलला आणि त्याच्या समोर सुभाष पाटील आहे नो स्ट्रायकिंगला मधुकर पाटील देखील आहे सेट बॅट्समन आहेत 6 मध्ये 12 बायस आता आली आहे शेवटच्या षटकामध्ये लक्ष 45 होतं आणि मेहनत इतनी खामोशी से करो आप शोर नहीं मचा देंगे या मैच मध्ये लेफ्ट हँडर आहे पहिलाच बॉल फाईटचा कडा विकेटचं पतन ओयूटी पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद आज 6 बॉल 12ची गरज होती 5 बॉल 12 पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली सचिन पाटीलला त्यांना इरादे स्पष्ट केला टीम 6 गावचे मॅच जिंकून देईल का न्यू बॅट्समन मैदानामध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती सतीश पाटील आला बॅटिंग करण्यासाठी सतीशनं खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सॅक्रिफाईस केली होती प्रवीणला त्याचा वाढदिवस होता खऱ्या अर्थानं आणि तो मात्र त्याच्याकडे देखील क्षमता मोठ्या फटक्यांची सफल होऊन अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न लाईन खराब वाईड बॉलचा इशारा आला एक्स्ट्रा स्वरूपाची धाव आली आहे आणि आता समीकरण तुम्ही पाहता 5 मध्ये बनवायच्या धावा 11 सिंह म्हणून जन्माला आला तरी स्वतःचे रद्द स्वतःच मिळवावं लागतं कारण या जगात नुसत्या दरकाडीला महत्व नाहीये आणि खऱ्या अर्थानं आता ही मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागलंय सर्वांचा ऑन द कार्पेट बॉल चाला लॉंग ऑन ला फिल्डर आहे तिकडे तुम्ही पाहता थोडी मिसफील झाली आहे जरूर आणि या बॉल वरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहताय 36 या आकड्यावरती आणि समीकरण तुमच्या समोर आहे 4 बॉल 9 करायच्यात मॅच कुशल मुवमेंट मध्ये आली आहे आता खऱ्या अर्थानं 40+ हा मॅच जवळजवळ 12:56 1 वाजायला जवळजवळला मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे दोन्ही टीम प्रेक्षक देखील अजूनपर्यंत थांबल्यात मॅचला पाहतात मॅच जिंकणार कुणाच्याकडे लक्ष आहे हा बॉल खोदून काढला अक्षरशः समोर चालला फिल्डर धावतो चेस क्यूब मोठी आहे लॉंग ऑन ला आला बॉल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 38 धावा धावफलकावरती 38 धावा 3 बॉल 7 अजूनही 3 बॉल मध्ये 7 करायच्यात या मॅच मध्ये एखादा मोठा फटका विजयाच्या समीप नेऊन जाईल संदप टीमला येणारे डॉट बॉल विजयाच्या जवळपास घेऊन जातील खऱ्या अर्थानं टीम 6 गावला मॅच जिंकणार कोण सागाव की संदप याच्याकडे देखील लक्ष लागला रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पुन्हा पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट नक्कीच सफल असेल आणि आता रस्ता शोधायचा या रस्त्याचा मार्ग शोधायचा इथे फ्रेशर आहे सर्वांवरती फुल टॉस आहे फुल टॉस वरती केला फुल टॉस संघर्षाचा शकना रॉकेट सोडला रॉकेट होता सतीश पाटीलचा संदप गावाचा ठोकला षटकार 6 थँक्यू अजून मॅच देखील संपली नाही आहे इथून 2 मध्ये 1 हा बॉल डॉट आला मग काय अजून देखील प्रेशर आहे 2 बॉल 1 ची गरज आहे फुल टॉस वरती फुल टॉल गरज नव्हती फुल टॉसची फुल टॉस दिला सतीश पाटील फुल टॉस सोडेल तो सतीश पाटील कसला त्यानं ठोकला हा षटकार दोन मध्ये 1 डिलिव्हर खऱ्या अर्थानं चेक देखील केला फेड डिलिव्हर देखील आम्ही बोललो 2 बॉल मध्ये 1 आता बनवायचे
2 बॉल 1ची गरज आहे. आता सर्व खेळाडू खऱ्या अर्थानं घेरल्या जातील. जसं नदीमध्ये खऱ्या अर्थानं जालं रचलं जातंय तसं आता जालं रचलंय, घेरलाय खऱ्या अर्थानं. 2 बॉल मध्ये 1. हा बॉल डॉलरला मग काय मॅच शेवटच्या बॉल मध्ये जाईल यात मात्र शंका नाहीये. मॅच तेवढीच रंगतदार झाली आहे खऱ्या अर्थानं. कट केला इडफीच्या वर झेलची शक्यता. इथे सामना जिंकला टीम संदफ फोर्टी प्लसचा दुसरा विजय प्रस्थापित केला. वेल डन बॉयज टीम संदफ. हाडलक टीम सागाव खेळ चांगला राहिला. शेवटनं अपयश आलं. जय आणि पराजय मधलं अंतर असतं खऱ्या अर्थानं. तुम्ही पाहता हा मात्र क्रिकेटचा खेळ आणि शेवटीला क्रिकेट जिंकला आणि ही मॅच जिंकली आहे ती